एकाच बायकोचे दोन पती. तुम्ही कधी ऐकलंय का? हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. पण हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातल्या हट्टी किंवा हाट्टी समाजात आजही अशी अद्भुत बहुरूपी प्रथा दिसते. यालाच पॉलिएंड्री असंही म्हणतात. हिमाचल प्रदेशातील हट्टी जमातीतील दोन भावांनी एकाच महिलेशी लग्न केलंय. त्यानंतर हा सर्व प्रकार चर्चेत आला. सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात 12 जुलैला सुनीता चौहान या वधूनं दोन भाऊ अर्थात प्रदीप आणि कपिल नेगी यांच्याशी लग्न केलं. 3 दिवस चाललेल्या या सोहळ्यात स्थानिक लोकगीतं, नृत्य सादर करण्यात आली आणि शेकडो पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. या प्रथेचं मुख्य कारण म्हणजे जमिनीची विभागणी टाळणं आणि कुटुंब एकत्र ठेवणं. हिमालयात तसं शेतीसाठी जमीन ही मर्यादित असल्यामुळे प्रत्येक भावानं वेगवेगळं लग्न केलं तर जमीन तुकड्यात विभागली जाईल आणि उपजीविका अवघड होईल. त्यामुळे एकाच घरातले सख्खे भाऊ एकाच महिलेशी विवाह करतात. सगळे मिळून शेती, आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदारी वाटून घेतात. पूर्वी ही प्रथा फार मोठ्या प्रमाणात पाळली जात असायची, पण आता कुठेतरी समाज बदलतोय. साक्षरता, रोजगार, विचारसरणी बदलत आहे. त्यामुळं यांचं प्रमाण आता कमी झालंय. तरी काही भागात ती पद्धत अजूनही कायम आहे. मुख्यत्वे हट्टी समाजात ही प्रथा अजूनही रूढ आहे आणि या प्रथेला बहुपती प्रथा असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की याला कायद्याची मान्यता आहे का? तर भारतीय कायद्यानुसार एका महिलेनं 2 किंवा जास्त पुरुषांशी विवाह करणं म्हणजेच बहुपती प्रथा हे कायदेशीर नाही. हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार एका वेळी दोन्ही बाजूंपैकी कुणाचंही लग्न दुसरं असू नये असं स्पष्ट केलंय. मात्र काही कायदेतज्ञांच्या मते खास परंपरा आणि ही जे रीतिरिवाज असतात हे अनुसूचित जाती जमातींमध्ये खूप कट्टरतेने पाळले जातात. सर्वसामान्य हिंदू विवाह कायदा याला तसा लागू होत नाही. यामुळे कायद्यातील पळवाट म्हणून आपण याला पाहू शकतो. हे रीतिरिवाज सामाजिक स्तरावर चालतात, पण कायद्याने याला मान्यता नाही. कोर्टात जर आव्हान दिल्यास हे बेकायदेशीर ठरू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हट्टी समाजासारख्या काही विशिष्ट जमातींमध्ये पारंपरिक आणि सामाजिक कारणांमुळे ही प्रथा होती आणि आजही तुरळक प्रमाणात आहे. पण कायदेशीर दृष्ट्या बहुपती प्रथेला भारतात मान्यता नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.